आवडतं. तुम्ही सगळे ऐकायला तयार आहात, पण मला माहिती नाही फॉलो करायला किती कठीण असतं. आपण अध्यात्माच्या गोष्टी खूप ऐकतो, वाचतो, अनुभवतो, पण स्वतःला बदलणं अजिबात शक्य नाही. जेव्हा गुरुचरणाची भेट होते तेव्हा सगळी इंद्रिय स्वतःचा स्वभाव विसरून जातात, त्याला गुरुचरणाची भेट होते. म्हणजे तुम्ही इंद्रियांना ज्या गोष्टी शिकवल्या त्या बदलून जातात. कारण आपल्याला परंपरेने सवयीमुळे ज्या इंद्रियांना बाह्य रूपाचा आनंद आस्वाद घ्यायची जी सवय झाली आहे ती मोडते. म्हणजे गुरु तुम्हाला एकंदरीत, तुम्ही आपण गुरु म्हणतो पण गुरु तुमचा अंत करतो. जेव्हा तुमचा अंत होतो तेव्हा गुरु जागृत होतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण गुरुचे आशीर्वाद प्राप्त करावे, पण सत्य परिस्थिती तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण आहात तेव्हा तुम्ही त्याच्या दरबारात पोहोचता. पण एवढंच की स्वतःची ओळख, जेव्हा स्वतःची ओळख तुम्हाला पटेल त्या गुरुचरणावर मस्तक ठेवल्यानंतर, तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा अर्थ कळेल. हा जो अर्थ तुम्ही जीवन जगताय हे तुम्हाला भ्रामक जीवन आहे. या जीवनात तुम्हाला सुखदुःख आहे, कारण आपलं मन ह्या सुखदुःखाशी निगडीत आहे. जेव्हा गुरुचरणाशी एकरूप होतो तेव्हा ही निगडीतता संपते आणि व्यापकतेमध्ये आपण शिरतो. म्हणजे ह्या शरीरावर होणाऱ्या निरनिराळ्या जीवनाच्या प्रकारांचा किंवा जीवनात येणाऱ्या प्रसंगांचा तुम्हाला काही परिणाम होता का नाही. कारण शरीर हे एक वेगळ्या प्रकारचं विक्षिप्त असं कवच आहे, पण ते शरीर गुरुचरणावर ठेवल्यानंतर त्याचे ते रंग बदलतात आणि ज्या पद्धतीने ते दिव्यत्व स्थिर होतं, ज्या पद्धतीनं ते रिस्पॉन्ड करतं सद्गुरु चरणानंतर, ज्या मिलनानंतर, ते अतिदिव्य असतं. आपण सर्वसामान्य भेटीत एवढा आनंद करतो, मित्रांना भेटलो, आईला भेटलो, बहिणीला, इतर जवळच्या नातेवाईकांना भेटल्यावर जो आनंद होतो त्यापेक्षा हा वेगळा आनंद आहे. कारण इथे तुम्ही नाही, तुमचा प्राण हा दिव्यत्वाशी निगडीत झाल्यानंतर जी अवस्था आहे त्या अवस्थेत तुम्ही गेल्यानंतर एक वेगळं जीवन सुरू होतं, पण ते कंटिन्यू करणं खूप कठीण असतं. सुरू होतं जीवन, पण ते तसंच कंटिन्यू करणं शक्य नसतं. कारण आपल्या जीवनाची बैठकच निराळी. आपल्या जीवनात आपल्याला संसार हवा, आपल्याला मुलं बाळा हवी, आपल्याला प्रॉपर्टी हवी. ह्याच रंगात आपलं कुटुंब आपल्याला ओढून ठेवतो, बांधून ठेवतो, तुला हेच करायचं. आणि म्हणून आपण इतके बांधले जातो. आणि ते जर नाही शक्य झालं तर काहीतरी कमी राहिली म्हणून जीवनात आपण वेगळ्या नश्वर अशा दुःखात, ज्या दुःखाची गरज नाही ते दुःख ओढवून घेतो, त्याची गरज नसते. म्हणून गुरु हा तुम्हाला संपूर्ण बाह्य जीवन संपवून टाकणारा एक वेगळ्या प्रकारची एक वेगळ्या प्रकारची जीवनशैली देतो, एक असामान्य जीवनशैली देतो जी तुम्ही कधी अनुभवलेली नाही, पण तुम्हाला ती कळत नाही. तुम्हाला अनुभवायची असते, पण इंद्रियजन्य सुखापुढे ती कुठेतरी कमी पडते किंवा ती जाणायची क्षमता कमी असते. पण आपला अहंकार, माझी कर्तव्य बुद्धी जोपर्यंत जागृत आहे, माझी कर्तव्य बुद्धी जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत मला त्याचा स्पर्श कळत नाही. मला कर्तव्य बुद्धी नकोय. माझी शुभ अशुभ कार्याशी मला काही देणं घेणं नाही, माझं त्याच्याशी काही कर्तव्य नाही, मला काही संकल्प नाही, मला हे करायचं आहे. आपण काय करतो, आपलं मन एखाद्या भांड्यातल्या पाण्यासारखं असतं. एखाद्याला भेटलो की त्याच्या रंगात रंग, तर ते रंगू द्यायचं नाही, तसंच त्याला निरंग ठेवायचं, त्याला रंगच येता कामा नये, पाण्यासारखं ठेवायचं. दुसऱ्याच्या रंगात रंगायचंच नाही, दुसऱ्याच्या विचारात मिसळायचंच नाही. कारण बाहेरची लोक जी आपल्या संसाराने बद्ध झालेली लोक किंवा यातनेने पिडलेली लोक तुम्हाला त्यांच्या रंगात ओढतात आणि त्यांच्या कहाण्या सांगतात.
म्हणून तुम्हाला निस्संग व्हायचं आणि कुठलाच रंग घ्यायचा नाही आणि निर्मळ मनाला निर्मळ अवस्थेत स्थिर करायचं. कारण मनाची मूलता निर्मळ आहे, बालकासारखी आहे. तर तुम्हाला जोपर्यंत निर्मळता कळत नाही, तुम्हाला जोपर्यंत गुरुचरणाचा आनंद कळत नाही, तोपर्यंत निर्मळतेचा अर्थ कळणार नाही. ज्याच्या चरणी मस्तक ठेवल्यानंतर जे मन संपतं, ती अवस्था तुम्हाला नित्य प्राप्त झाली की तुम्ही दिव्यत्वात स्थिर होता. आणि हे दिव्यत्व संसार ओढायला त्रासदायक होतं, पण तुम्हाला तसंच दटून राहायचं आणि या संसारी जीवनाकडे थोडीशी पाठ फिरवायची. म्हणजे तुम्ही निस्संग झाल्यानंतर जो आनंद मिळतो, तो आनंद तुम्हाला याच देहात मिळतो, दुसरा देह नाही. अहंकार संपल्यानंतर जे बाल्यत्व येतं, ते जे दिव्यत्व येतं, ते असामान्य असतं. म्हणजे एकदा अहंकार संपवून बघा, मी काहीच नाही असं करून बघा, मला काहीच नको असं होऊन बघा, एकदा अनुभवा की मला काहीच नाही, मी आणि चरणकमल ह्याच्या पलीकडे काही वेगळं नाही. अशी जेव्हा मनाची अवस्था होईल तेव्हा तुम्ही आनंदाच्या एका लहरीवर पाऊल ठेवा. प्रवास खूप असतो, तुमच्याकडे खूप वेळ असतो, म्हणून दरवेळेला तुम्हाला प्रत्येक नियम करता येईल असं नाही, पण स्मरण कराल ना तर तो आहे. तुम्ही ज्या क्षणी स्मरण कराल त्या क्षणी तो आहे. फक्त माझा आत्मविश्वास पाहिजे की तो आहे. तुम्ही म्हणता की आमची कार्य साध्य होऊ दे, ती सगळी साध्य होणार आहेत, कारण तुमचं हृदय हे त्याचं स्थान आहे. हे सतत त्याने म्हटलेलं आहे, कृष्णाने म्हटलंय की सगळ्यात उत्तम माझं मंदिर म्हणजे भक्ताचं हृदय, ह्याच्या पलीकडे मला दुसरं मंदिरच नाही लागत. आणि तुमच्या हृदयात स्थिर व्हायला त्याला जो आनंद आहे, जेव्हा तुम्ही गुरुठाई एकरूप होता तेव्हा तुम्हाला काय लागतं? काहीच लागत नाही, कशाची गरज नाही लागत. तुमचं नाव गाव अस्तित्व, तुमचं हुद्दा, तुमची योग्यता काहीही नसतं तिकडे, तुमचं काहीच नसतं. ते काहीच नसणं खूप काही अस्तित्व आहे त्याचं, आणि ते काहीच नसण्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणून एकदा का गुरुकृपा झाली, एकदा का गुरु प्रीती प्राप्त झाले, आणि गुरु ही एक प्रीतीचं मूल आहे. जसं आपण आपली प्रीती गुप्त ठेवतो, तशी गुरु प्रीती ही गुप्त असावी आणि फक्त देह विसरून त्याची साधना करावी. म्हणजे बाह्य गोष्टींमध्ये आपण अडकत नाही. त्याला अमुक हवं, त्याला बाह्य गोष्टींनी काहीच उपयोगाचे नाहीत. त्याला तुम्ही दिव्यत्वात स्थिर व्हाल, ही त्याची खरी देणगी, ही त्याची खरी दक्षिणा आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्याला काहीतरी द्यावं. तुमचं हृदय समर्पित करा, या पलीकडे काहीच लागत नाही त्याला. तुम्ही प्रेमाने त्याच्याशी एकरूप व्हा, देह विसरून. कारण देह आला की खूप गोंधळ निर्माण होतात, देह आला की इच्छा निर्माण होतात, देह आला की संकल्प निर्माण होतात, देह आला की खूप काही गोष्टी हव्याशा असतात. जेव्हा देह सुटला की सहज विलगीकरण होतं, माझं अस्तित्वच मला माहीत नसतं. आणि तीच अवस्था तुम्हाला प्रत्येकाला प्राप्त व्हायला हवी. यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि तुम्ही सद्गुरूचे लेकरं आहात याची जाणीव ठेवा. फक्त प्रेमाने त्याला जिंकता येतं, बाकी कुठलीच रेमेडी कामाला येत नाही. त्याला फुलं, हार, नारळ, धन धान्य, बक्षीस हे काहीच लागत नाही. फक्त शुद्ध प्रेमाने त्याला जिंकता येतं, बाकी काहीच नाही त्याला. आणि त्याच्या प्रेमाची इतकी ताकद आहे की त्याच्या प्रेमापुढे सगळं फिकं असतं. शुद्ध प्रीती याला भक्ती म्हणतात. शुद्ध प्रीती, ज्याच्यात काहीच अपेक्षा नाही, काही देणं घेणं नाही. तो आणि मी एक जवळ आलो की एकरूप होतो, ह्या पलीकडे तो नसतो, मीच. ही अवस्था प्राप्त झाली की आनंदाच्या लहरीच लहरी असतात. संसार इतका सुखावह होतो कारण देहाला विलग केलेला आहे, संसारी गोष्टींना विलग केलेलं आहे की येणाऱ्या लाटा त्याने काही फरक पडत नाही. जीवनात येणारे प्रसंग शुभ अशुभ ह्याने काहीच फरक पडत नाही. तुमचे ज्या काही तुमच्या जीवनात प्राप्त होणाऱ्या गोष्टी, काही तुमचे सक्सेस आहेत, काही तुमचे दिव्यत्व आहे, ह्याचाही परिणाम होत नाही.
काही वेळेला असं वाटतं की मला सगळं साध्य होऊ दे, मला सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ देत, त्यासाठी मला धडपड करू देत. पण धडपड केल्या एखादी गोष्ट प्राप्तीसाठी आपण धडपड करतो, ती प्राप्त झाल्यानंतर काय होतं? निवांत होता आलं, तेव्हा समाधी लागली पाहिजे. गर्व नाही येतं का? एखादी गोष्ट प्राप्त झाली की गर्व आणि अहंकार नाही येतं का? कारण अध्यात्म ही अशी गोष्ट आहे, तो स्पर्श झाला की अहंकार पण तेवढ्याच वेळा आहे. फार फार चोरटा अहंकार आहे. कारण अहंकारासारखी आपल्याला खाली आणणारी दुसरी कुठलीच आपला शत्रू नाही. आपलाच अहंकार आपल्याला धाडकन खाली आहे. जेव्हा केव्हा हा गुरुस्पर्श होतो, त्याच्याबरोबर आपल्यातल्या अहंकाराला पण बाहेर पडायचं असतो, म्हणून तो प्रकट होतो. पण त्याला बाजूला असा अलगदपणे पुन्हा गुरुचरणावर स्वतःला लोटून द्या. कारण त्याच्या इतका कृपावंत या विश्वात नाही. तुमच्या मात्या पित्यांपेक्षाही तो अतिदिव्य आहे. कारण एका जन्मापुरते माता पिता आहे, पण गुरु एकदा का हृदय फुललं की तो जन्मोजन्मी राखण करतो. तो जन्मोजन्मी तुम्हाला शोधून काढेल आणि तुम्हाला त्याच्या दरबारात खेचून आणेल. कारण हीच त्याची रीत आहे. तो एका जन्माचा बाप नाही, तो जन्मोजन्मीचा पिता आहे. तुम्ही तुमच्या माता पित्यासाठी ह्या जन्मापुरतं करता, पण ज्याने जन्मोजन्मी तुम्हाला खेचून इथे आणलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्याला कितीही दिलं तरी तो तुमच्याकडे तेवढं नाहीच आहे त्याला देता येण्यासारखं. तुमच्याकडे ते कमी पडेल. तुमच्याकडे तेवढी परिपूर्णताच नाही. तुम्हाला अधिक तुम्ही त्याला कसं जिंकाल? तर तुमच्या सद्गुणाने. तुमच्यात सद्गुण बांधले पाहिजे, तुमच्यामध्ये सहिष्णुता आली पाहिजे, तुमच्यामध्ये दुसऱ्याला क्षमा करण्याची क्षमता आली पाहिजे, दुसऱ्याला आपल्यात सामावून घेण्याची क्षमता आली पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा तुमच्या वाढत जातील तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ गेल्यात अशी अनुभूती येईल तुम्हाला. या गोष्टी स्वतःहून तुमच्या वाढल्या पाहिजे की काही गोष्टीकडे सहज दुर्लक्ष करायला शिकता आलं पाहिजे. काही जीवनातल्या प्रसंगाकडे, जीवनातल्या काही गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिका. फार गुंतून तिथे मन गुंतून ठेवू नका. ठराविक वेळ स्वतःसाठी साधनेसाठी द्या. पुन्हा ही संधी नाही. तुमच्या साधनेसाठी काही काळ स्वतःला द्या आणि हाच काळ तुमचा असतो. दुसरा काळ तुम्हाला नाही मिळत. त्यामुळे एक दिवसातला एक क्षण तुम्ही त्याला द्या. बाकी फार साधनेसाठी तासनतास ध्यान आणि जप करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त तो आणि तुम्ही ह्याची लिंक लावायला शिका. ह्याच्या पलीकडे दुसरी काहीच अपेक्षा नाही. म्हणजे आपोआप तुमचे दुर्गुण खाली जातील आणि तुमचे सद्गुण किंवा सद्गुरूचे सद्गुण तुमच्यामध्ये बांधतील. तो कसा चालतो, त्याच्या वागण्याच्या पद्धती, त्याच्या जीवन पद्धती. म्हणून सद्गुरूचं जीवन हे आदर्श असतं. आदर्शाची परिसीमा म्हणजे सद्गुरू असतो. आणि जेव्हा मी त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा पण मी सुद्धा आदर्शाच्या परिसीमेवर पोहोचतो. सहज. मग स्वतःला कमीपणा घ्यायचं नाही. तो कुठे आणि मी कुठे असं नाही म्हणावं. ठीक आहे, त्याने जर जवळ घेतले तर मी त्या योग्यतेचा आहे. स्वतःला फार लांछन करून खाली पण पाडून घेऊ नका की नाही मी त्या योग्यतेचा नाही. म्हणजे जेव्हा तुमचा मी जागृत होईल ना, हा मी जागृत करून त्याने जवळ घेतले ना, घ्या त्याचा प्रसाद की आहे मी त्याने मला जवळ घेतलं म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे, माझ्यामध्ये काहीतरी दिव्यत्व आहे, म्हणून त्यांनी जवळ केलंय, म्हणून मी त्याच्या दरबारात हजर आहे. मग ठीक आहे, मग तुझे गुण अधिक वाढवा, तुमचे गुण अधिक वाढवा. म्हणजे तुम्ही त्याला आवडेल असं जगायला शिकाल. त्याला कसं आवडेल? माझं वर्तणूक असं असावं की त्याला कसं आवडेल. त्याला माझ्यातल्या दोषांनी त्रास होईल का? जर का एकदा, आणि त्याची जादू अशी आहे, त्यांनी एकदा तुम्हाला त्याचं केलं की तो कधीच सोडत नाही. तो कधीही तुम्हाला तुम्ही कितीही त्याला नाकारलं, तुम्ही कितीही त्याला टाकलं, तुम्ही कितीही त्याच्यापासून दूर गेलात, तरी पण तोच तुमच्याकडे येऊन उभा राहील आणि म्हणेल आता तुझी वेळ झाली. आणि तो दिव्यत्व दक्षिणाची तुम्ही वाढवा. तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनात हा विभव वेळ येतो आणि तुम्ही कसलीही कामं केलेली असू देत, ते आता सगळं ते जीवन मागे टाका. ते जीवन मागे टाकून द्या. तुमच्या बऱ्या वाईट गोष्टीची आठवणच करू नका. सहज त्याचा हात धरा. जेव्हा एकदा का त्याने तुमचा हात धरला की तुम्ही कधीच पडणार नाही, कधीच थांबणार नाही.
आणि सतत मनाला असं वाटतं का म्हणे अरे माझं राहिलं, माझा जप राहिला, माझी पूजा राहिली, माझं अमुक राहिलं, माझं हे राहिलं, हा राहिला, झालं ते त्याला अर्पण, नाही झालं ते पण त्याला अर्पण. तेव्हा तुम्हाला साधनेचा आनंद कळेल. एखादा दिवस राहिली, एखादा नियम राहिला तर काही गुन्हा नाही झाला, पण मुद्दामून नाही ठेवला ना, मुद्दामून आळस करून ठेवला तर ठीक आहे, तर तो करा. पण जर का चुकून राहिला, अनवधाने राहिला, इतर कामात गुंतल्यामुळे, कारण सगळी कामं त्याचीच आहे, इतर कामात गुंतल्यामुळे तो राहिला, तर कुठलीही खंत नको. स्वतःला स्वतःला दोष दिलात मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. आपल्याकडे डिप्रेशन हा प्रकार नाही आहे, कारण हा बसलेला आहे, अरे तुझे सगळे दोष मला दे. सद्गुरूची जी माय आहे ती तुमचे दोष खाते, तुझ्या यातना मला दे. बाकी तुमचे आई वडील पण तुमच्या आधी यातना घेणार नाही. सद्गुरू म्हणाले तुझ्या यातना दे, तुझे दोष दे, तुझी तडफड दे मला, या सगळ्या गोष्टी तू मला दे आणि तू सुखाच्या लहरीवर तर. तुला काही चिंता करायची नाही, तू माझ्याकडे आलास ना, आता सगळं विसरून जायचं, फक्त माझा होऊन राहा, आपोआप तुझा देह तरंगेल बघ, आपोआप तुला दिव्यत्वाच्या खुणा येतील, आपोआप तू समाधी सुख म्हणजे काय, जी लोक ओरडतात एवढे वर्ष समाधी, तितके वर्ष ध्यान, तुला सहज समाधीला मी नेतो बघ. सहज समाधी सद्गुरू चरणावर, यासाठी काही प्रयास लागत नाही, फक्त प्रीतीचा एक स्पर्श. डोळे बंद करा, ताट बसा, तुम्हाला सहज समाधी म्हणजे काय सांगतो. गुरुचरणाचे स्मरण करा, त्याचे पाय हातात धरा आणि त्याला घट्ट आलिंगन द्या. इथे सगळं संपलं पाहिजे, दुसरी कुठलीच उत्तम साधना नाही याच्या पलीकडे. सगळं विसरायचं, तुम्ही कोण आहात, काय आहात, कुठे आहात, सगळं विसरा. फक्त तुम्ही आणि तो, आणि तो आणि तुम्ही एकरूप झाला की ते द्वैतच संपतं. जेव्हा हे द्वैत संपलं तेव्हा उद्धव आणि कृष्ण एकरूप झाले. दोघांनाही कळत नव्हतं. उद्धवाने विनंती केली, आता मी मुक्त झालो ना देवा, आता मला तू मुक्त केलंस, पण एक विनंती आहे रे देवा, तुझ्या माझ्या नात्याचं द्वैत राहू दे रे, नाही तर मी तुझ्या पायाच पडू शकणार नाही. मला मुक्तीनंतर सुद्धा भक्ती करायची आहे. कृष्णाला मेल्यावर मेल्यासारखं तो काय म्हणतोस, मोक्ष झाल्यावर कोणाला नाही लागत काही. म्हणतो नाही, तुझं माझं द्वैत राहू दे, त्याच्यात जो आनंद आहे तो कशातच नाही रे देवा. तुझ्या चरणकमलाच्या आनंदाव्यतिरिक्त दुसरा आनंद मला कुठलाच मिळाला, मला मोक्षात पण नाही आनंद मिळाला. तुझ्याशी एकरूप झालो तरी पण तेव्हा आनंद मिळाला नाही, तो तुझ्या चरणकमलात होता. कृष्णाने चारही हाताने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हटलं जा, नित्य भक्त राहा. अशी आपली अवस्था झाली पाहिजे. अशा आनंदाच्या लहरीत तुम्हाला नित्य राहता आलं. कसला संसार आणि कसली साधना. साधना गुरु करतो, तुम्ही काहीच नाही करायचं. मी करतो तुमची साधना, फक्त मला हृदयात ठेवा. किती सुंदर आहे ना हे जग. असंच जग आहे आपलं, आणि तुम्ही ह्याचे सगळ्याचे मानकरी आहात. ही मोठी देणगी तुम्हाला मी देऊन टाकलेली आहे अवधूताच्या इच्छेने.
तो प्रकट झाला की सगळं सुंदर असतं. त्याने नित्य आपल्या जीवनात या असावं आणि त्याच्या साथीच्या जीवनात जे सौंदर्य आहे ते जगात कुठेच नाही. तुम्ही प्रत्येक जण मुक्ती मार्गाचे पथिक आहात. तुम्हाला प्रत्येकाला सगळ्या गोष्टी, सगळी सुख प्राप्त होतील, सगळ्या दुःख यातना संपतील, तुमच्या शारीरिक मानसिक सगळ्या यातना संपतील. ही एवढीशी साधना करायची. शरीर रिकवर करायचं काम त्याचं. नित्य आनंदात राहा. अशी समाधी, ह्याला समाधी म्हणतात. ह्या आनंद त्याचा ठीक आहे. कोणाला काही विचारायचं तर विचारू शकता. अशाच आनंदात घरी जा आणि तुमचं घर पण आनंदाने भरून टाका. त्याच्या कृपेने भरून टाका, वैभवाने भरून टाका. तुमच्या सगळ्या यातना संपू दे. कोणाला काही विचारायचं तर नक्की विचारा. देवा, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला जेवढी भेटायची आवड असते त्याच्यापेक्षा किती पटीने त्याला तुम्हाला भेटायची आवड असते. कोणाला विचारायचं आहे?